नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, काल काही तांत्रिक कारणामुळे आपला 20 ऑक्टोबरचा व्हिडिओ येऊ शकला नाही, त्यामुळे आपण दिलगीर आहोत आणि 20 आणि 21 ऑक्टोबरचा व्हिडिओ आपण एकत्रच घेतोय. तर मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, टीसीएसआय, पीएस मार्फत दिलेल्या परीक्षा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करून घ्या. आणि जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा पहिला प्रश्न आहे, खान मंत्रालयाने कोणत्या पदार्थाला पूर्णपणे प्रमुख खनिज म्हणून वर्गीकृत केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, चुनखडी. बघा, खान मंत्रालयाने चुनखडीला पूर्णपणे प्रमुख खनिज म्हणून वर्गीकृत केले. पूर्वी हे गौण खनिज म्हणून याला वर्गीकृत होते. हा निर्णय झाला 10 ऑक्टोबर 2025 ला. आणि या निर्णयामुळे सिमेंट उद्योगासह इतर उद्योगांना मुक्तपणे विक्री करता येणार आहे. ठीक आहे. चुनखडी हा कॅल्शियम कार्बोनेट यापासून बनलेला गाळाचा खडक आहे. बघा, प्रश्न क्रमांक 2, मादागास्कर या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले? तर या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले कर्नल मायकेल रँड्रिया नेरिना. ठीक आहे. बघा, कर्नल हे जे आहेत, तर हे कर्नल आहे आर्मीचे, हे याच्यावरून लक्षात येतं. तर मादागास्कर सैन्य दलाच्या बंडानंतर या ठिकाणी सत्तांतर झालं. शपथ यांची झाली 17 ऑक्टोबर 2025 ला. आणि हे सॅपसॅट या उच्चभ्रू सैन्य तुकडीचे कमांडर होते. ठीक आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये मादागास्कर मध्ये लष्करी सत्तापालट झाला. 25 सप्टेंबर 2025 पासून तरुण म्हणजे जैन जी आंदोलन सुरू होते. ठीक आहे. नेपाळमध्ये जे झालं तेच. तर वीज खंडित होणं, पाणी टंचाई आणि आर्थिक संकटाविरुद्ध जैनजीचं आंदोलन सुरू होतं. 12 ऑक्टोबर 2025 रोजी कॅपसॅट या सैन्य तुकडीने सत्ता ताब्यात घेतली. आणि 13 ऑक्टोबर 2025 ला माजी राष्ट्राध्यक्ष अँड्री राजो एलिना यांनी देश सोडला. ठीक आहे. बघा, प्रश्न क्रमांक 3, सरकारी आणि खाजगी क्षेत्रात 1 दिवसाची मासिक पाळीची रजा मंजूर करणारे पहिले राज्य कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कर्नाटक. खूप महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, कर्नाटकने सरकारी आणि खाजगी क्षेत्रात 1 दिवसाची मासिक पाळीची रजा मंजूर केली आहे. दिनांक 9 ऑक्टोबरला राज्य सरकारने याला मान्यता दिली. दोन्ही क्षेत्रातील म्हणजेच सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील महिला कामगारांसाठी खाजगी आणि सरकारी रजा, मासिक पाळीची रजा महिलांना मिळाली. तर हे धोरण लागू करणारे कर्नाटक हे पहिलं राज्य आहे. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तर याच्या आधी कोणत्या राज्यात नव्हतं का? तर होतं, पण कोणत्या क्षेत्रासाठी होतं? फक्त सरकारी. कोणत्या 2 राज्यात आहे? ओडिशा आणि बिहार मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. आता कर्मचाऱ्यांसाठी म्हणल्यावर सगळे कर्मचारी येतील का? नाही. मासिक पाळी म्हणल्यावर महिलांच्या संबंधीचाच विषय आहे, त्याच्यामुळं ते समजून घेण्याचा विषय. ठीक आहे. तर ओडिशा आणि बिहारमध्ये सरकारी कर्मचारी महिलांसाठी ही मासिक पाळीची रजा मंजूर करण्यात येत होती. पण कर्नाटक असं पहिलं राज्य त्यांनी खाजगी क्षेत्रात सुद्धा ही रजा मंजूर करण्याचा मान्यता दिलेली आहे 9 ऑक्टोबर रोजी. त्यामुळे ही खूप महत्वाची पॉइंट आहे. ठीक आहे. कर्नाटकने हे धोरण खाजगीसाठी सुद्धा लागू केलेलं आहे. बघा, FICCI ने 2025-26 साठी अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अनंत गोयका. बघा, अनंत गोयंका यांची 2025-26 साठी निवड झाली. FICCI म्हणजे काय? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. कधी निवड झाली? 14 ऑक्टोबर 2025 ला. आणि याच्या आधी कोण होतं? हर्षवर्धन अग्रवाल. यांच्या जागी आता हे येतील. अनंत गोयंका हे आरपीजी ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत. आणि आरपीजी ग्रुप हा 5 अब्ज डॉलरचा समूह आहे, ज्याच्यामध्ये टायर, पायाभूत सुविधा, फार्मा, आयटी आणि स्पेशालिटी क्षेत्र येतं. गोयंका हे यापूर्वी सिएटचे सीईओ होते. त्यांनी युनिलिव्हर आणि KEC या इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे. तर FICCI ही भारतातील प्रमुख उद्योग संघटना आहे, जी विविध क्षेत्रातील कंपन्यांचं प्रतिनिधित्व करते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 5, सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स म्हणजे STI 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? आणि हा आहे 23वा क्रमांक. कोणत्या कंपनीने दिल्ली शहरात 2028 पासून एअर टॅक्सी सुरू करण्याची घोषणा केली? आणि या
कंपनीचं नाव आहे ऑप्शन सी नलवा एरो. खूप महत्वाची गोष्ट आहे. एअर टॅक्सी म्हणजे आता शहरातल्या शहरात जशा टॅक्सी रोडवरून चालतात तशा त्या छोटे छोटे विमानं किंवा एअर टॅक्सी. आता ही इलेक्ट्रिक टॅक्सी याच्याबद्दल माहिती बघा. एअर टॅक्सी 2028 पासून कंपनी आहे नलवा एरो. नलवा एरो ना हे बनवलेलं. काय बनवलं, कुठं बनवलं ते बघा. नलवा एरो ही कंपनी आहे पंजाब मधील मोहाली इथली आणि यांनी स्वदेशी इव्हिटॉल म्हणजे इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग एअर टॅक्सी विकसित केलेली आहे. इलेक्ट्रिकल आहे, चार्जिंग संपलं की पातकान पडायचं काम आहे, पण ते त्याच्यामध्ये डॅमेज कंट्रोल राहील. ठीक आहे, हरकत नाही. सुरुवातीला दिल्ली एनसीआर मध्ये सुरू होणार आहे. गमतीचा भाग सोडा, परीक्षेचा भाग लक्षात ठेवा. चला प्रश्न क्रमांक 7. तिरंदाजी विश्वचषक फायनल मध्ये महिला वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कोणत्या भारतीय खेळाडूने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी सुरेखा वेन्नम. ठीक आहे, ही महत्वाची काय आहे ते बघा. कोणत्या प्रकारात यांनी जिंकलं? यांचं नाव आहे सुरेखा वेन्नम. तिरंदाजीमध्ये महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकले आणि वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली भारतीय. ठीक आहे, मी सांगितलं पहिले भारतातील पहिले, जगातील पहिले, महाराष्ट्रातील पहिले, जिल्ह्यातील पहिले, या कॅटेगरीतले प्रश्न खूप महत्वाचे असते. किंवा प्रथम महिला, प्रथम घटना. ठीक आहे, तर ही वैयक्तिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाज बनली. ठीक आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे, याला VVIMP म्हणून कोट करा. वेन्नम यांनी ग्रेट ब्रिटनच्या एला गिब्सनचा 150-145 असा पराभव केला या गुणोत्तराने. ठीक आहे, 2018 मध्ये तिने अभिषेक वर्मा सोबत मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. ठीक आहे, आता एखाद्या व्यक्तीनं जर एखादं पदक एखाद्या यामध्ये जर जिंकलं स्पर्धेमध्ये, तर त्या व्यक्तीनं पाठीमागे जिंकलेलं त्याच्या संदर्भातल्या गोष्टी पण विचारल्या जातात, त्यामुळे ते महत्वाचं आहे. बघा, नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध व्यक्तिमत्व चेन निंग यांग यांना कोणता प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता? आणि यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. नोबेल पुरस्कार हे ऑक्टोबर मध्येच जाहीर होतात. ठीक आहे, पण ह्या वर्षीचा नाही, यांना जुना पुरस्कार मिळालेला आहे, पण ऑक्टोबर मध्ये यांचं निधन झालंय, त्याच्यामुळं या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, फिजिक्स मध्ये यांना नोबेल मिळालेला होता. प्रश्न क्रमांक 9 बघा. सध्या चर्चेतला मुद्दा आहे मंडल आयोग. मंडल आयोगाची स्थापना कोणत्या सरकारने केली होती? आणि ही केली होती मोरारजी देसाई सरकार. ऑप्शन बी. बघा, चर्चेतील मुद्दा मी म्हटल्याप्रमाणे IMP कोट करून ठेवा. 1 जानेवारी 1979 रोजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्ष सरकारने मंडल आयोगाची स्थापना केली. याचे अध्यक्ष होते बिंदेश्वरी प्रसाद मंडल. ठीक आहे, त्याच्यामुळे याला मंडल आयोग म्हणतात. ठीक आहे, चला. याचा उद्देश काय होता? सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांचा म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास शोध घेणे आणि त्यांना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत शिफारसी करणे. ठीक आहे, आता मंडळ आयोगाच्या शिफारसी 7 ऑगस्ट 1990 मध्ये लागू झाल्या आणि मंडल आयोगाने 3743 जातींना म्हणजे देशभरात म्हणजे देशाच्या एकूण 52% लोकसंख्येला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मापदंडाच्या आधारावर मागासलेलं घोषित केलं. ठीक आहे, तर ही खूप मोठा आयोग आहे आणि यावरून इतर मागासलेल्या वर्गांना OBC सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये 27% आरक्षण द्यावे असं म्हणजे देण्यात आलं. ठीक आहे, तर हा आहे मंडल आयोग चर्चेतील मुद्दा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्र सरकारने बांबू उद्योग धोरण 2025 साठी किती कोटींची गुंतवणूक करणार आहे? ठीक आहे, तर हे करणार आहे 50,000 कोटीची गुंतवणूक. ऑप्शन सी. ठीक आहे, विषय भारी आहे. बघा, गुंतवणूक कोण करणार आहे? महाराष्ट्र शासन. किती करणार आहे? 5 वर्षात 50,000 कोटी. दिनांक 14 ऑक्टोबर 2025 ला याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. पुढील 5 वर्ष आणि नंतर 10 वर्षासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याचं ध्येय आहे. 5 लाखाहून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करणे पुढच्या 10 वर्षात, हे याचं एक उद्दिष्ट आहे. आणि महाराष्ट्र बांबू लागवडीत 3ऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर स्थापित याद्वारे केले जातील. ठीक आहे, बांबू उद्योग धोरण हे लक्षात ठेवा. 50,000चा प्रश्न आहे. ठीक आहे, तिसरी नाही 30वी. ठीक आहे, इथे प्रिंट मिस्टेक झाली.
30वी राजमाता जिजाबाई ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, मणिपूर. बघा, 30वी राजमाता जिजाबाई ट्रॉफी मणिपूर संघाने जिंकली. ही वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप आहे. या चॅम्पियनशिपचं नाव आपण आत्ताच बघितलं, राजमाता जिजाबाई ट्रॉफी. विजेता संघ आहे मणिपूर, उपविजेता संघ आहे पश्चिम बंगाल. अंतिम सामना झाला 15 ऑक्टोबर 2025 ला. ठिकाण होतं रामकृष्ण मिशन आश्रम मैदान, नारायणपूर, छत्तीसगड. मणिपूरने विक्रमी 23वी वेळा ही ट्रॉफी जिंकली. म्हणजे 30 पैकी 23 वेळा मणिपूरनं जिंकलेली. खतरनाक लोक आहे ते. ठीक आहे. 1992 ला ह्याची सुरुवात झाली, म्हणजे पहिली आवृत्ती, आणि त्यावेळेसही मणिपूरच विजेता होता. ठीक आहे. ही भारतातील महिला फुटबॉलची प्रमुख राज्य स्पर्धा आहे. ठीक आहे. तर हाही प्रश्न येऊ शकतो, याला लक्षात ठेवा, स्टार करून ठेवा. चला पुढे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12. भारताच्या जपानमधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, नगमा मोहम्मद मलिक यांची. ठीक आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे नियुक्ती या कॅटेगरीतला. प्रश्न क्रमांक 13. तेजस MK1A फायटर जेटने नाशिकमध्ये पहिले उड्डाण केले. या विमानाने कोणत्या लढाऊ विमानाची जागा घेतली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, MiG-21. प्रश्न क्रमांक 14. गैर व्यावसायिक वाहनांसाठी टोल पेमेंट प्रणाली कोणती आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे फास्टॅग. प्रश्न क्रमांक 15. राष्ट्रीय युवा आत्मविश्वास दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 20 ऑक्टोबर, ऑप्शन सी. ठीक आहे. म्हणजे कालचा हा प्रश्न होता, कालचा आपला व्हिडिओ काही कारणामुळे झाला नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न आजच्या याच्यामध्ये आला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 8वा राष्ट्रीय पोषण महिना कोणत्या कालावधी दरम्यान साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर. ठीक आहे. रिसेंटचा हा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 17. नुकतेच महाराष्ट्र राज्यातील कोणत्या माजी मंत्र्याचे निधन झाले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, शिवाजीराव कर्डिले. बघा, भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं. कोणत्या पक्षाचे आमदार होते? भाजपचे होते. 17 ऑक्टोबर 2025 ला यांच्या वयाच्या 67व्या वर्षी निधन झालं. 2009 मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले, आणि 2009 पासून राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या पण ते पदावर होते. बुऱ्हाणनगर गावचे सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला. जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष सुद्धा राहिले, अहिल्यानगरचे. तर मत्स्य व्यवसाय व बंदरे विभागाचे, आणि नंतर जलसंधारण, वने, महिला व बालविकास, भूकंप पुनर्वसन आणि मदत कार्य या विभागाचे राज्यमंत्री सुद्धा ते होते. ठीक आहे. तर निधन या कॅटेगरीमध्ये यांच्या चालू घडामोडीमध्ये हा प्रश्न लक्षात ठेवायचा, हा मुद्दा लक्षात ठेवायचा. प्रश्न क्रमांक 18. सर्वोच्च न्यायालयात पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, अक्काई पद्मशाली. कोणत्या कॅटेगरीतला प्रश्न आहे? पहिला है ना, पहिली ट्रान्सजेंडर व्यक्ती. प्रश्न क्रमांक 19. ग्लोबल फिटनेस फेस्टिवल, फिनटेक फेस्टिवल 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या देशाने टी-डोम हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याची घोषणा केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, तैवान. प्रश्न क्रमांक 21. मासिक पाळीच्या संदर्भातला प्रश्न आहे, आणि मगाच्या प्रश्नाचे वेगळा प्रश्न आहे पेक्षा. बघा, महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीची रजा लागू करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सिक्कीम उच्च न्यायालय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. नुकतेच निधन झालेले चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध व्यक्तिमत्व श्याम बेनेगल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ठीक आहे. निधन वार्ता या कॅटेगरीमध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर त्यांच्या संदर्भातले प्रश्न विचारले जातात. ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते किंवा त्यांचं टोपण नाव काय म्हणतात? तर श्याम बेनेगल यांना भारतीय समांतर सिनेमाचे जनक म्हणतात, ऑप्शन बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. जागतिक सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 20 ऑक्टोबर. राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, 21 ऑक्टोबर, म्हणजे आज. प्रश्न क्रमांक 25. मानव विकास निर्देशांक
अहवाल 2025 नुसार भारताचे सरासरी आयुर्मान किती आहे? आणि हे आहे ऑप्शन सी 72 वर्ष. ठीक आहे. पंचायत राज हा अलीकडच्या काळात खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण पंचायत राजच्या निवडणुका आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. त्याच्या संदर्भातले काही प्रश्न बघूया. बघा, पंचायत राज व्यवस्थेचा एकूण हस्तांतरण निर्देशांक क्रमवारीत प्रथम राज्य कोणते आहे? तर हे आहे ऑप्शन डी कर्नाटक. पंचायत राज व्यवस्थेच्या एकूण हस्तांतरण निर्देशांक क्रमवारीत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र आहे 4थ्या क्रमांकावर. आणि पंचायत राज दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 24 एप्रिलला. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 29. पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजना अंतर्गत सर्वाधिक सौर स्थापक राज्य कोणते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गुजरात. ठीक आहे. योजना या कॅटेगरीतला प्रश्न आहे. तर प्रश्न क्रमांक 30. भारताने 2025 हे संरक्षण सुधारणांचे वर्ष म्हणून कधी जाहीर केले? आणि हे जाहीर केले 1 जानेवारी 2025 ला. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. 20 आणि 21 ऑक्टोबर आपल्याला काही तांत्रिक कारणामुळे एकत्र घ्यावे लागले. याच्यानंतर आपले सगळे व्हिडिओ रेग्युलर नेहमी पाहणे येत राहतील. आणि एखाद्या वेळेस काही अडचण आली तर तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण रोज भेटत राहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मोफत पीडीएफ साठी चालू घडामोडीला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.